फाल्गुन वद्य द्वितीया, भक्तीच्या आकाशातील तो दिव्य क्षण ज्या दिवशी तुकोबारायांनी सदेह वैकुंठ गमन केलं, तो दिवस म्हणजे तुकाराम महाराज बीज सोहळा. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अभंगातून समाज जागवणारे, विठ्ठल नामात विश्व एकवटणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. इंद्रायणीच्या तीरावर त्यांनी अभंग गाथा रचली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा साध्या शब्दात भक्ती म्हणजे मानवतेची सेवा हे त्यांनी जगाला शिकवलं. अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्यायावर त्यांनी निर्भीड शब्दांनी प्रहार केला. त्यांच्या अभंगांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली, पण काही दिवसांनी तीच गाथा पाण्यावर तरंगत वर आली आणि सिद्ध झालं ही वाणी दैवी आहे. त्यांच्या कीर्तीचा सुगंध स्वराज्यापर्यंत पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः देहूत आले, राज सन्मान दिला. पण तुकोबाराय म्हणाले, पांडुरंगा वाचून आम्हाला काही नको. ही भेट म्हणजे भक्ती आणि शक्तीचा दिव्य संगम. आणि मग शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीया, आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा, अशी अंतिम हाक देत विठ्ठलाच्या साक्षीने त्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं. आजही देहूत नामघोष घुमतो.